का रे? बेसिक अल्जेब्रा झाला आपला. त्याच्यामध्ये बेसिक कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, स्क्वेअर रूट्स कसे करायचे, फ्रॅक्शनची ऍडिशन कसं करायचंय, सबट्रॅक्शन कसं करायचंय, मल्टिप्लिकेशन कसं करायचंय, डिव्हिजन कसं करायचंय, डेसिमल पॉइंट इन नंबर ऑफ पॉवर्स ऑफ 10 कसे अरेंज करायचंय, डेसिमल कसे शिफ्ट करायचे, नंबर कसा ऍडजस्ट करायचा आहे, सगळं सांगून झालेलं आहे. हे तुमचे बेसिक कॅल्क्युलेशन झाले. त्याचा मेजर रोल असतो तुमच्या एंट्रन्सच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये, सीईटी मध्ये, नीट मध्ये, जेई मध्ये याचा मेन यूज राहणार. ओके, आता याच्या सोबत अलॉंग विथ दिस बेसिक कॅल्क्युलेशन वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ्स, राईट? देन इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन अँड ट्रिग्नोमेट्रिक. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स थोडेसे जास्त येणार तुम्हाला, ठीक आहे? सो पहिल्यांदा ग्राफ्स बघू, मग ट्रिग्नोमेट्री बघू, ठीक आहे? सो राईट डाऊन द हेडिंग ग्राफ्स. ग्राफ्स कोणते ग्राफ्स बघतोय? जे फिजिक्स मध्ये लागणार आहेत तुम्हाला 11वी आणि 12वीला, तेवढेच फक्त ग्राफ्स बघणार आहोत, ठीक आहे? बाकी मग तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये पण ग्राफ वाला, कोनिक वाला सेक्शन असेल, ग्राफ वाले सेक्शन्स असतील, ते सर तुम्हाला शिकवतील. आपण कोणते ग्राफ्स बघणार आहे? फक्त आपल्याला जे लागतायत ते, ठीक आहे? ओके, सो मेजर 4 याच्यामध्ये पार्ट्स पडतात. पहिला म्हणजे सपोज मी आता आधीच तुम्हाला सांगितलंय बघा, कोणताही ग्राफ असू दे. सो सपोज मी घेतला वाय वर्सेस एक्स ग्राफ. काय घेतला आपण? वाय वर्सेस एक्स ग्राफ. कोणत्याही ग्राफचे 4 इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात. क्वांटिटी अलॉंग वाय ऍक्सिस, क्वांटिटी अलॉंग एक्स ऍक्सिस, स्लोप ऑफ द ग्राफ अँड एरिया अंडर द ग्राफ. ओके, जर मी तुम्हाला एक प्लॉट करून दाखवलाच, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक प्लॉट करून दाखवला, ग्राफ असा आहे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, ठीक आहे? एक्स मीन्स डिस्प्लेसमेंट और पोजिशन. वी आर प्लॉटिंग डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम आणि ग्राफ सपोज असा आहे अँड दिस थीटा इज 30 डिग्री. हे असं आहे. तर याच्यावरून मी 4 तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकते. पहिली म्हणजे along x axis we have plotted what? Time. x axis along काय आहे? टाइम आहे ना. along y axis we have plotted displacement. पाय वरती काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. ओके, नेक्स्ट थर्ड स्लोप ऑफ ग्राफ. तिसरा कुठला असणार आहे? स्लोप ऑफ ग्राफ. तिसरं इम्पॉर्टंट, स्लोप ऑफ ग्राफ. कसा करतात ग्राफचा स्लोप सांगा? स्लोप इक्वल्स टू dy बाय dx. हे माहिती असेल सगळ्यांना रे, dy बाय dx. स्लोप इक्वल्स टू dy बाय dx. किंवा तुम्ही असं लिहिता y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. लिहिलंय का? याचं मिनिंग काय आहे? चेंज इन अ क्वांटिटीज अलॉंग y ऍक्सिस डिवायडेड बाय चेंज इन अ क्वांटिटी टेकन अलॉंग x ऍक्सिस. हेच आहे ना. यालाच तुम्ही काय म्हणता? dy बाय dx बोलता. आणि स्लोपचं जे इन टर्म्स ऑफ अँगल मिनिंग असतं ते काय असतं रे? टॅन ऑफ थीटा. बरोबर का? स्लोपचं मिनिंग काय असतं? टॅन ऑफ थीटा. फक्त थीटा कोणाच्या रिस्पेक्ट न हवाय? थीटा शुड बी विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. हे खूप इम्पॉर्टंट कंडिशन आहे हा. थीटा शुड बी विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. हे महत्वाचं आहे. कोणताही थीटा नाही घ्यायचा. थीटा कोणाच्या रिस्पेक्ट न घ्यायचा आहे? एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट न घ्यायचा आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट न घ्यायचा आहे. कळालं? सो स्लोप कळाला का? स्लोप मीन्स टॅन ऑफ थीटा. आता या ग्राफ वरून स्लोप काय असेल रे? dx बाय dt. हेच असेल ना. इथे काय प्लॉट केलाय मी? एक्स डिस्प्लेसमेंट. त्याच्यामधला चेंज काय राहणार? dx. सो आहे की नाही बघा इथे dx.
एक्स ऍक्सिसला काय प्लॉट केलंय आपण? टाइम. टाइम मधला चेंज काय झाला? dt. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज नथिंग बट द velocity. Displacement upon time is nothing but the velocity. So the slope of a given graph is nothing but the velocity. हे तुम्हाला कन्क्लुजन्स काढता आले पाहिजे की जर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ असेल तर या ग्राफचा स्लोप काय राहणार? वेलॉसिटी. ठीक आहे. आणि तुम्हाला जर वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? टॅन ऑफ थीटा. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे फोर्थ पॉइंट, फोर्थ पॉइंट एरिया अंडर द ग्राफ. राइट, एरिया अंडर द ग्राफ और कर्व. एरिया कोणता झाला रे या ग्राफ न कव्हर केलेला? तर हा, हे बघा, हा जो एरिया आहे ना तो, या ग्राफच्या अंडर जो एरिया आहे तो एरिया काय असेल सांगा आता? एरिया अंडर द ग्राफ. कसा लिहितो सांगा एरिया अंडर द ग्राफ? कसा लिहिणार रे एरिया अंडर द ग्राफ? इंटिग्रेशन एक्स dt असं लिहितो ना, इंटिग्रेशन ऑफ एक्स dt. पण हे डिफाईन नाही आहे. हे जे लिहिलंय ना आपण, हे फिजिक्स मध्ये डिफाईन नाही. हे बघा, जर मी डिस्प्लेसमेंटचं डिफरन्शिएशन घेतलं तर वेलॉसिटी येतं, पण डिस्प्लेसमेंटचं इंटिग्रेशन घेऊन आपल्याला फिजिक्स मध्ये काही मिळत नाही. सो डिस्प्लेसमेंटचं इंटिग्रेशन घेऊन तुम्हाला काही मिळणार नाही. नॉट डिफाईन. हे पुढे येणार आहे, हे शिकणार आहे आपण. कशामध्ये? मोशन इन 1D मध्ये. आपला थोडासा पार्ट झालेला पण होता. अरे मोशन इन 1D मध्ये झाला होता ना थोडासा पार्ट, आता नाही झाला तरी पुन्हा मोशन इन 1D मध्ये तो होणार आहे. सो दिस इज नॉट डिफाईन, नॉट डिफाईन्ड इन फिजिक्स. हे डिफाईन नाही. सो वर गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला 4 पॉइंट्स बघायचे ग्राफ बघितल्यानंतर. एक म्हणजे ग्राफच्या एक्स ऍक्सिस वरती काय आहे, सेकंड म्हणजे ग्राफच्या वाय ऍक्सिस वरती काय आहे, तिसरा म्हणजे ग्राफचा स्लोप काय आहे, आणि चौथं म्हणजे काय? एरिया अंडर द ग्राफ. ह्या 4 गोष्टी तुम्हाला कन्क्लुजन काढता आलं पाहिजेत. इथपर्यंत कळालं? हा एवढा पॉइंट कळाला का? 4 कोणते पॉइंट्स महत्वाचे आहेत ते? ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, हा वाला आणि हे वाला, हे होणार आहे तुम्हाला कधी? पुन्हा मोशन इन 1D मध्ये. मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, त्यांचे ग्राफ, त्यांचा स्लोप, त्यांचं एरिया अंडर द कर्व सगळं बघणार आहोत. ठीक आहे.